स्तोत्रसंहिता याचा 24 अध्याय 1 वचन. पृथ्वी आणि त्यावरील सर्व काही जग आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक परमेश्वराचे आहेत. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की पृथ्वी आणि त्यावरील सर्व काही जग आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक परमेश्वराचे आहेत. यस, आमेन, आमेन आणि आमेन. कारण हे पृथ्वीचा रचयिता सर्वश्रेष्ठ हा आपला यहोवा पिता आहे आणि त्यांनीही शब्दाद्वारे आकाश पृथ्वीची निर्मिती केली आहे आणि ह्या जगामध्ये आपण राहणारे काय आहोत? त्याचे लोक आहोत. तर ह्या आपल्यावरती फक्त आणि फक्त परमेश्वराचा, यहोवाचा आणि येशू मसीहाचा अधिकार आहे. कारण सृष्टीची रचना यहोवा पित्याने केली आहे म्हणून त्यांचा अधिकार आहे आणि येशू ख्रिस्ताने काय रक्ताचं त्यांचे बलिदान देऊन, त्यांच्या जीवाचं बलिदान देऊन आपल्याला खरेदी केलं आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्यावरती अधिकार आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलंही दुष्ट कार्य आपल्यावरती होणार नाही माझ्या बहीण भावांनो. कारण त्यांचा आपल्यावरती अधिकार नाही आहे. फक्त जिवंत परमेश्वराचा, आपल्या निर्मात्याचा आणि आपल्या उद्धारकर्त्याचाच आपल्यावरती अधिकार आहे. म्हणूनच आपण कुठल्याही अरिष्टाला भिलं नाही पाहिजे. सतत आपण परमेश्वराला धन्यवाद दिलं पाहिजे, निर्माणकर्त्या पित्याला धन्यवाद दिलं पाहिजे आणि उद्धारकर्त्या पवित्र अशा आपल्या येशू ख्रिस्ताला सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला त्याच्या हाताने घडवलेला आहे आणि आपल्या पापासाठी येशू ख्रिस्त हा क्रूस खांबावरती वधल्या गेला माझ्या बहीण भावांनो. म्हणून आपण त्यांचं बलिदान हे कायम आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे आणि आपण आपला उद्धारकर्ता म्हणून येशू मसीहाचा स्वीकार केला पाहिजे आणि आपल्यावरती फक्त आणि फक्त त्यांना अधिकार दिला पाहिजे. कुठलंही अरिष्ट, संकट, दुःख हे आपल्यावरती येणार नाही. कारण आपण जिवंत परमेश्वराचे लेकरं आहोत. ज्याने मरणावरती विजय प्राप्त केली असे जिवंत परमेश्वराचे आपण काय आहोत? लेकरं आहोत. म्हणून आपण सदैव काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या अधिक आणि अधिक सान्निध्यात राहून परमेश्वराचा धावा केला पाहिजे आणि येणाऱ्या संकटाला आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धमकावून लावलं पाहिजे माझ्या बहीण भावांनो. होय, कारण आपल्याला अधिकार हा परमेश्वराने दिलेला आहे. आपल्याला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार हा आपल्याला प्रभूने दिला आहे. म्हणून आपण त्या अधिकाराच्या द्वारे आपण आपल्या संकटावरती मात करू शकतो. तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आणि आपल्यावर तो दिलेल्या अधिकारासाठी, आपल्याला दिलेल्या अधिकारासाठी आणि परमेश्वर आपल्याला आपलं म्हणतो ह्या अधिकारासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. होय माझ्या पित्या, ह्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या बाप्पा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या राजा, आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा. पण तुझा एवढा अनुग्रह आमच्यावरती आहे की तो आम्हाला जिवंताच्या भूमीमध्ये तुझ्या पंखाच्या खाली आम्हाला सुरक्षित ठेवलंस. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय देवा, ह्या सृष्टीचा निर्माण करता तू असल्यामुळे माझ्या राजा तुझा अधिकार आहे परमेश्वरा. ह्या जगावरती, ह्या ब्रह्मांडावरती आणि इथं राहणाऱ्या प्रत्येक वस्तू, झाड, फूल, मनुष्य, प्राणी, प्रत्येक कीटक सर्वांवरती हा तुझा आणि तुझाच अधिकार आहे माझ्या राजा. हो देवा, आमच्या शरीरावरती फक्त तुझा अधिकार आहे माझ्या राजा. इथं कुठलंही दुष्ट कार्य होणार नाही माझ्या राजा. होय देवा, मी विश्वासाने घोषणा करते माझ्या राजा, जे कोणी बिमार आहेत माझ्या राजा त्यांना तू स्पर्श कर, त्यांच्या अंथरुणं बदल माझ्या राजा, त्यांना चंगाई छुटकारा दे माझ्या राजा. तुझा गौरव त्यांच्याद्वारे तू करून घे माझ्या परमेश्वरा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी माझे बहीण भावंड आज व्यसनाच्या अधीन गेले असतील परमेश्वरा, ते कुठलेही व्यसन असू दे माझ्या राजा, दारू असू दे, काहीही व्यसन, घाणेरडं असू दे माझ्या राजा, सर्व त्या व्यसनातनं ते तू त्यांची सुटका करणार आहेस. म्हणून मी नासरत येशूच्या नावामध्ये आज घोषणा करते माझ्या राजा. होय देवा, कारण तू आम्हाला आपलं म्हणतोस, आमच्यावरती फक्त तुझा अधिकार आहे. इथं कसलंही दुष्ट कार्य होणार नाही. होय देवा, आणि परत जे कोणी माझ्या कर्जात आहेत बहीण भाऊ, त्या सर्वांना तू स्पर्श कर, त्यांचे मार्ग मोकळे कर माझ्या राजा.
त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देऊन ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.